बंधू आणि भगिनींनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांच्या माध्यमातून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण सर्वजण मावळ तालुक्यातील कानाकोपऱ्यातलं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। या निमित्ताने या ठिकाणी महिला भगिनीच्या पाठीमागे स्टेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या पुरुष मंडळींना सगळ्यांना विनंती आहे की ज्या महिला भगिनी पाठीमागे उभ्या आहेत त्या पुढे येण्याचा प्रयत्न करतायत त्यांना कृपया पुढे येण्यासाठी जागा द्यावी, त्यांना इथं पुढे येऊन द्यावं। कृपया सगळ्यांनी सहकार्य करा। आणि इथं उजव्या बाजूला देखील पत्रकार मंडळी आहेत, कृपया यांनी एकतर बसून या जागेवरती, सगळ्यांना विनंती आहे जागेवरती बसा, समोर कोणी उभं राहू नका, इकडे जागा इकडे बसा। आजच्या या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनीलांना शेळके, जे आपल्या बरोबर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खांद्याला खांदा लावून घटक पक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, असे एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक रमेश भाऊ साळवे, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख सूर्यकांत भाऊ वाघमारे, जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलरावजी शिंदे, सारिकाताई शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, युवकांचे अध्यक्ष किशोरजी सातकर, व्यासपीठावरती अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आहेत। अगोदरच वेळ झालेला आहे, त्यातही सगळ्यांची नावं जर घेत बसलो तर अजून वेळ जाईल, म्हणून सन्माननीय व्यासपीठ सौ पाचीताई गायकवाड, सौ आशा मोरमारे, श्री दिलीपराव ढोरे, समीर जाधव, रेश्मा देवकर, योगेश लोहर, संध्या घारे, साहेबराव कारके, सुनीता येवले, त्याचप्रमाणे काल संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण 24 तासाची मुदत दिलेली आहे, ती काही अजून संपलेली नाही आणि म्हणून आतापर्यंत त्या जनात असणारे राजेंद्रजी कडलट आणि अतुलजी मराठे, समोर उपस्थित असणारे आणि मतदार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। स्थानिक स्वराज्य संस्थांचा नगर परिषदा आणि नगर पंचायतीचा पहिला टप्पा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या ताकदीनं पार पडलेला आपण पाहिला आणि आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरं जात आहोत।
अत्यंत अभूतपूर्व गर्दी आजच्या या रॅलीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाली. पवनेच्या पट्ट्यामध्ये आज आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आहे. त्याच्यामुळे बरीचशी मंडळी अजून थोड्या अंतराने या ठिकाणी सहभागी होत आहेत. आजचा दिवस इतिहासामध्ये नोंद घेईल अशा अनेक नोंदी 2019 ला आमदार सुनील शेळके आमदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अनेक निवडणुकांमध्ये घेतल्या गेल्या. अजून एक नोंद आजच्या या फॉर्म भरण्याच्या रॅलीच्या निमित्तानं आपण घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय असणारा एक प्रबळ पक्ष म्हणून कार्यरत राहिलेला आहे. परंतु मला वाटतं ते या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. शंकरराव सुपे एकत्र काँग्रेस असताना या तालुक्यामध्ये पंचायत समितीचे सभापती झाले आणि मला वाटतं गणेश आप्पा आपण त्या ठिकाणी उपसभापती राहिले. आजचा हा क्षण आजचा दिवस मी ऐतिहासिक याच्यासाठी म्हणतो की सुनील अण्णा शेळकेंच्या नेतृत्वाखाली या तालुक्याची विकासाची आणि वैचारिक अशी घोडदौड सुरू असताना मावळ तालुक्याच्या पंचायत समितीवरती जी संधी अनेकदा चिठ्ठीच्या रूपाने हुकली ती मोठ्या मताधिक्यानं आणि छाती ठोकपणे आपण घेणार आहोत. आणि अण्णांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा या मावळ तालुक्याच्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती झालेला आपण सर्वजण पाहणार आहोत. विश्वासाच्या राजकारणाची बरीच चर्चा तालुक्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या तालुक्यातल्या जनसामान्याला माहिती आहे, ज्याच्या जीवावरती आपला ठाम विश्वास आहे अशा या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. आणि विकासाच्या माध्यमातून जो विश्वास प्राप्त करण्याची संधी ज्यांच्यामुळे या मावळ तालुक्यातील जनसामान्यांना कार्यकर्त्यांना मिळाली अशा सुनील अण्णांवर विश्वास ठेवण्यासाठी देखील आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. मी आधी काही बोलणार नाही, अनेक मान्यवरांची मनोगते या ठिकाणी व्यक्त होणार आहेत. परंतु आज सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली या मावळ तालुक्याने फूस बदलल्याचं चित्र पुन्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते. फोन केला तर फोन उचलणारा आमदार, गावोगावचे रस्ते झाले, शिवार एकमेकांना रस्त्याच्या रूपाने जोडली गेली, पूल उभे राहिले, आरोग्याच्या सुविधा उभे राहिल्या, शाळा असेल, वसतिगृह असेल, महसूल कार्यालय असतील, असा प्रत्येक ठिकाणी विकासाचा स्पर्श झालेला या तालुक्याने पाहिला. या विकासाचे चित्र कधी या तालुक्याला एवढं मनापासून भावलं नाही, पाहता आलं नाही. ते चित्र आमदार सुनील अण्णांच्या रूपानं तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं.
हे आमदार साहेब जरी काम करत असले तरी सुद्धा आमदारांच्या पाठीमागे असलेली संघटनेची ताकद, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची ताकद, बूथ कमिट्यांची मजबूत ताकद, गावागावामध्ये काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद ही खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीमागे उभी आहे. त्याच्यामुळं कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाताना संघर्षाची भाषा ही सुद्धा करायची की नाही अशा पद्धतीचं एकतर्फी काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या मावळ तालुक्यामध्ये उभं राहिलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याला विश्वासातून घेऊन काम केलं जातं. परंतु आमदार साहेब, आपण देखील थोडस आमदारासारखं वागायला शिका. कार्यकर्त्यासारखं वागायचं बंद करा. तुमच्या या फाजीलवाडामुळं आम्हाला सुद्धा त्रास होतो. 15 दिवस प्रत्येक गटामध्ये गणामध्ये तोडामोडाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत होते. ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये काही निर्णय केले त्यावेळेस अजितदादांसमोर सुद्धा सर्वेमध्ये कोणाला थांबवावं कोणाला पुढे काढावं अशी परिस्थिती होती. ज्यावेळेस अजितदादांच्या पातळीवरचा सर्वे आम्ही पाहिला त्या सर्वेमध्ये चेहरे जरी उमेदवारांच्या रूपानं वेगवेगळे असले तरी खरं मतदान या तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या चेहऱ्याकडे आणि विकासाकडे बघून करणार आहे. अनेक कार्यकर्ते तोडामोडाचे प्रत्येक गटामध्ये मी 4-4, 5-5 कार्यकर्त्यांची नावं त्या ठिकाणी घेऊ शकतो. आमदार साहेब बोलतील. थांबवस असताना आम्ही विनंती करत होतो, प्रत्येकाला समजून सांगत होतो, परंतु कुणालाही आमदारांचा शब्द, दादांचा शब्द किंवा संघटनेचा शब्द डावलून पुढे जाण्याच्या संदर्भामध्ये त्यांचं धाडस होत नव्हतं किंवा त्यांना मनापासून वाटत नव्हतं की आपण ऐकलं नाही पाहिजे. आम्ही अनेक वेळा सांगत होतो की 5 जागा जिल्हा परिषदेच्या आणि 10 जागा पंचायत समितीच्या लढवत असताना आमच्या पुढेच प्रश्नचिन्ह नव्हतं. फक्त एका गटामध्ये थोडंसं आम्हाला समजून घेण्याच्या संदर्भामध्ये भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागत होती. रमेश भाऊ या ठिकाणी आहेत. रमेश भाऊ, आपल्याला देखील माहिती आहे 2024च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून सुनील अण्णा शेळकेंची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली, महायुतीतली बरीचशी मंडळी आपल्याला सोडून गेली आणि समोर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या जीवावरती त्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो. आणि सामोरं जात असताना अशी अनेक मंडळी होती की ज्यांनी स्वतःचा पक्ष बाजूला ठेवला, जो महायुतीमध्ये सहभागी नव्हता. आणि आपल्याला हा तालुका विकासाच्या दिशेने जात असताना आपण विकासाला पाठिंबा दिला पाहिजे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले माऊली भाऊ दाभाडे त्यावेळेस आपल्या बरोबर राहिले. रमेश भाऊ सहभागी होते, ते देखील सगळ्या ताकदीनिशी आमच्या बरोबर राहिले आणि जे अडचणीच्या काळामध्ये आमच्या बरोबर राहिले त्यांच्यावरती त्यांच्या पक्षांतर्गत कारवाई देखील झाल्या, त्यांचा अपमान देखील त्यांच्या पक्षामध्ये झाला.
त्याच वेळी आम्ही निर्णय केला होता की समोरच्या पुढच्या काळामध्ये या संदर्भामध्ये काही न्याय देत असताना किंवा ज्यांनी आम्हाला मदत केली त्याच्या बद्दलचं ऋण त्या ठिकाणी मांडत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये या कार्यकर्त्यांना किंवा या नेत्यांना आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे. त्याची प्रचिती वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली. आमचे देखील कार्यकर्ते आम्हाला विचारत होते, म्हणत होते की आज अजितदादांनी 5,000 कोटी रुपयाचा निधी या तालुक्यासाठी दिला. आमदार सुनील शेळकेंनी देखील अत्यंत कर्तव्य दक्षपणाने या निधीचा वापर करून या तालुक्याचा विकास जो राज्यामध्ये लौकिकच पात्र आहे अशा पद्धतीने केला. आमच्यातला लहानातला लहान कार्यकर्ता सुद्धा गाव पातळीवरती एकमेकाला मदत केल्याची जाण ठेवतो. हा विचार नेत्यांपासून खालपर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळे नेत्यांनी देखील तो ठेवला आणि जिथे तिथे संधी मिळेल तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तसा प्रयोग केला. वडगावच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी हात पुढे केलेला होता. परंतु निवडणूक झाल्यानंतर काही जणांना वाटले की आता एकत्र राहिलं पाहिजे. तरी सुद्धा आम्ही ते सगळं कानाआड केलं आणि उद्याच्या काळामध्ये तिथं देखील संधी देण्याचा प्रयत्न आहे. रोलवाड्यामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न फक्त 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये फक्त एका गटामध्ये आणि एका गणाला अजून 24 तासाची मुदत आहे. तिथंच फक्त त्या ठिकाणी तो प्रयत्न केला. अरे बाप रे, एवढा आगो मुसळलाय. आता कुठला नातेवाईक कुठल्या गटात असावा कुठल्या गणात असावा हे काय कुणी आपण ठरवतो का? या विधिलिखित गाठी बांधले गेलेले आहेत ना. योगायोगाने त्या ठिकाणी काही जवळची मंडळी आली आणि त्याचं भांडवल करायचं काम या तालुक्यामध्ये चाललेलं आहे. मी जे भांडवल करतात त्यांना जाहीरपणे विचारतो, ज्यांचं भांडवल करतात त्यांची ताकद प्रत्येक गणामध्ये आणि गटामध्ये आहे. भांडवल करणाऱ्यांना तुमची ताकद किती आहे? त्यांना जर आम्ही न्याय दिला नाही तर अनेक ठिकाणी त्यांनी आम्हाला मदत करून देखील अनेक ठिकाणी तर प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभे करू शकतात. म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उमेदवाराला लढवत असताना अडचणीत नाही आला पाहिजे आणि या जाणीवेतून ही भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली गेली. हेच खरं त्रिवार सत्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. मी मगाशी आमदार साहेब तुम्हाला म्हटलो की थोडस लाड करायचं बंद करा, कार्यकर्त्यासारखं वागायला शिका, आपलं नेत्यासारखं वागायला शिका, कार्यकर्त्यासारखं वागायचं बंद करा. याचं कारण असं आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला डोळ्यात पाणी आणून समजून सांगत होते. आता मला त्याच कार्यकर्त्याचं त्या गटामधलं नाव घेऊन मला काही त्या ठिकाणी फार महत्व द्यायचं काही कारण नाहीये. परंतु वेदना या मनापासून झालेल्या आहेत. कारण मनापासून विश्वासाने त्या ठिकाणी शब्द देण्याचं काम आणि जीव लावून कार्यकर्ता सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी चाललं होतं. आमदार साहेब चिंता नाही, आपलं तालुक्यातलं काम एवढं मोठं आहे. दादांसारख्या नेत्याचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती आहे. एक गेला तर त्या ताकदीचे 1000 उभे राहतील एवढे या निमित्ताने तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांच्या समोरील घड्याळाचं चिन्हावरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने या विकासाच्या संदर्भातली भूमिका मतदानाच्या माध्यमातून स्पष्ट करून आपण निकाल द्यावा अशा पद्धतीचं आवाहन आणि विनंती या निमित्ताने करतो. मी एक उमेदवाराचं या ठिकाणी नाव घेतो. ठीक आहे, आमदार साहेब या ठिकाणी देतील. मी आधी काळे गटामध्ये सौ
सॉरी कालेगानामध्ये सौ संध्याताई सॉरी सौ शैलाताई रामचंद्र कालेकर या आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आरपीआयचे अध्यक्ष सन्माननीय नारायण भाऊ यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना प्रतिमांना अभिवादन करून आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होत आहे. आणि आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी पक्ष या युतीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी जाहीर संख्येनं मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. मंचगावर उपस्थित मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, महाराष्ट्र राज्याचे नेते सचिव सन्माननीय सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश भाऊ साळवे आणि मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने गेल्या 2024 मध्ये सन्माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि त्यांच्या विजयामध्ये रिपब्लिकन पक्षाचाही मोठा वाटा आहे. राजकारणामध्ये हे काम करत असताना आमदार साहेबांच्या आणि तालुक्याच्या या ठिकाणी नेतृत्वामध्ये विकासाच्या दृष्टीने चाललेली वाटचाल ही लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाने सन्माननीय नेते सुनील अण्णा शेळके यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये रिपब्लिकन पक्षाने युती केलेली आहे. सन्माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आरपीआयशी बोलताना आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमोर कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भावना, राजकारणामधील जी काही लाभाची पदे असतील, विकास करत असताना रिपब्लिकन पक्षाला या सत्तेचा वाटा देण्याचं मान्य केलेलं आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावर सर्व कार्यकर्त्यांना या सत्तेतील वाटा मिळेल हीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या 5 तारखेच्या निवडणुकीमध्ये सर्व रिपब्लिकन पक्ष जोमाने ह्या पक्षामुळे युतीवरील काम करेल आणि सर्व उमेदवारांना घड्याळावर निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून पंचायत समितीमध्ये आपला सभापती बसल्याशिवाय राहणार नाही. आणि पक्षाच्या वतीने या ठिकाणी समीर खंडू जाधव यांना या ठिकाणी उमेदवारी सन्माननीय नेते आमदार साहेब यांनी जाहीर केली आणि त्या उमेदवारीला रमेश भाऊ साळवे यांनी सुद्धा मोठ्यापणानं पाठिंबा दिला. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर SRPची मुलुक मैदानी तोप आदरणीय रमेश भाऊ साळवे यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. येत्या 5 फेब्रुवारीला मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आजचा नामनिर्देशन अर्ज भरण्याचा दिवस आणि या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मावळ तालुक्यातील अन्ना विषय असा आहे की बरेच भाजपचे लोक ही आतून जाहीर पाठिंबा देतात, परंतु काही उघड पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी कदाचित उपस्थित असतील. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं या मावळ तालुक्यातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, पत्रकार बंधूंनो, आज आपण या ठिकाणी
या ऐतिहासिक सभेला संबोधित करण्यासाठी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मागच्या विधानसभा असेल, आता मागच्या वर्षी झालेली विधानसभा असेल आणि त्यानंतर 8 वर्षांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. परंतु या 6 वर्षाच्या पूर्वीचा काळ जवळजवळ 25 वर्ष आम्ही या तालुक्यामध्ये छोटी मोठी कामं करत असताना अण्णा आम्हाला कधीच अभिमानाने सांगता आलं नाही की आमदार आमचा आहे. परंतु या 6 वर्षामध्ये आम्ही छाती ठोकपणे आणि स्वाभिमानाने सांगतो की आमदार हा आमचा आहे. आणि हा अभिमान मनात बाळगत असताना त्याच पद्धतीचं काम सुनीलअण्णा शेळके यांनी या तालुक्याचा चेहरामोहरा बदलत असताना तुम्हा आम्हाला दाखवून दिलेला आहे. पंचायत समितीवर आपले 10 सदस्य जाणार आहेत. बाजूलाच पंचायत समिती आहे. पंचायत समिती आपल्या राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या सदस्यांना फुलावत आहे आणि निश्चितच येणाऱ्या 7 तारखेचा निकाल हा आपल्या राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या बाजूने निश्चितच लागेल अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. कालपर्यंत रिपब्लिकन पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये खडकाळा जागेसाठी थोडी रस्सीखेच चालू होती. आम्हाला असं वाटत होतं की अण्णांनी कारखाना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला, नारायण भालेरावांना दिला, कदाचित खडकाळ्याची जागा ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला सोडतील असा आत्मविश्वास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला होता. आणि हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये म्हणून या ठिकाणी मी जाहीर सांगतो की एक जागा ही रिपब्लिकन पार्टीला जरी दिली असली, अण्णा तो उमेदवार माझा भाचा आहे. समीर जाधवच्या चुलत्याला माझी चुलत बहीण दिलेली आहे. त्यामुळे पक्ष कोणता आहे हे महत्वाचं नाही. त्या ठिकाणी समाजाचा एक साधारण कार्यकर्ता त्याला न्याय कसा मिळेल यासाठी सर्वांनी काम करायला पाहिजे. आणि म्हणून जरी असं कुणाला वाटत असेल की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षावर अन्याय झाला, परंतु बिलकुल झाला नाही. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे की एक जागा आरपीआयला जरी सोडली असली तरी 2 जागा या रमेश साळवेंनी ओढून घेतलेल्या आहेत. एक जिल्हा परिषद संतोष राऊत आणि दुसरी पंचायत समिती जागा योगेश लोहर. म्हणून गावाचा अभिमान पाहिला आणि या गावाच्या अभिमानासाठी जिथे मी राष्ट्रवादीसाठी हॅट्रिक केलेली आहे आणि आता ही 4थी वेळ आहे. अण्णा तिचा निकाल दोघांची नावं घेतली. तिसरी आमची भगिनी शैलजाताई कालेकर, त्यांचे मिस्टर आणि मी क्लासमेट आहेत. शैलजाताई बरोबर आहे का? आणि म्हणून आपण सर्वांनी ज्याप्रमाणे विधानसभेला काम केलं त्याचप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण आंबेडकरी जनता आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून निश्चित भक्कमपणे उभी राहतील. आणि जाता जाता एवढंच सांगतो की नगर परिषद आणि नगर पंचायत
नगर परिषद और नगर पंचायत को अब हमने झांकी है। आने वाली जिल्हा परिषद और पंचायत समिती विधानसभेत आमदार सुनील शेळके यांची हॅट्रिक पक्की आहे, पक्की आहे। धन्यवाद। जय भीम, जय भारत। हॅलो, यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलरावजी शिंदे साहेब, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी पक्ष संघटनेच्या एका आव्हानावरती या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलेला आहात। प्रथमतः मी जमलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो। त्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले तालुक्याचे कर्तबगार आमदार सुनील शेळके, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व अधिकृत उमेदवार, वेळ कमी आहे। विधानसभेच्या वेळेला आमदारकीचा अर्ज भरण्यासाठी जी गर्दी झाली होती त्याच पद्धतीची गर्दी आज आपल्या समोर दिसत आहे। वास्तविक पाहता तालुक्यामध्ये विकास कामांच्या आधारावरती आपण सर्वजण बोलत असतो। आमदारांनी खूप कामं केली, विकास हा उत्तम प्रकारचा चाललेला आहे, उमेदवारही चांगल्या पद्धतीचे आपण समोर दिलेले आहेत। त्या भरवशावरती कुणी न थांबता आपण आपल्या गटामध्ये गणामध्ये कार्यकर्त्यांच्या वरती ठराविक मतांची जबाबदारी देऊन एक एक मत महत्वाचं समजून कार्यकर्त्यांनी काम करावं। अनेक जण इच्छुक होते, सगळ्या गटात आणि घरामध्ये अनेकांची संख्या चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं। राहिला मुद्दा आमच्या गटातला, इंदुरी गटामध्ये फसवत होता, पुढे ढकलत होता। आज सांगतो, उद्या सांगतो, कार्यकर्त्याची मीटिंग घेतो, घरच्यांची चर्चा करतो, असे अनेक विषय पुढे येत, अनेक पर्याय। पैशाने जग जिंकता येत नाही, पैसा हे सर्वस्व नाही, आणि पैसा हे सर्वस्व असतं तर अनेकांकडे पैसा आहे, अनेक मंडळी या मैदानात उतरली असती, परंतु शेवटी दाभाडे परिवार आणि भागवत परिवार यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेला होता। तो निर्णय त्याला मान्य होता आणि शेवटी इंदुरी गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊन हा विषय संपवायचा होता। त्यांनी ग्रामदेवतेलाही मानलं नाही, मला तर सोडलाच, 15 वर्ष माझ्याबरोबर होता, आमदारांनाही मानलं नाही, संघटनेला मानलं नाही, तो भारतीय जनता पक्षाचा कधीच होऊ शकत नाही। आणि येणारी निवडणूक ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या विकासाची, विश्वासाची आणि शाश्वत मुद्द्यांची राहणार आहे। कार्यकर्त्यांच्या निमित्ताने आवाहन करतो, जे झालं ते झालं, जे गेले ते गेले, राहिले ते आपले आहेत, त्यांना बरोबर घेऊन आपण येणारी निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून जिंकावी। पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये आपली सत्ता आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपले 5 उमेदवार कसे निवडून येतील यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या ग्रामीण भागातील कार्यकर्ता, तरुण हा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आहे आणि आमदाराच्या नेतृत्वावर मावळ तालुक्याच्या जनतेनं आज देखील शिक्कामोर्तब केलंय की पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा तुमच्या नेतृत्वाखाली लागेल, हाच विश्वास घेऊन जी जनता आज या ठिकाणी उपस्थित आहे। आमदार श्री अण्णा शेळके। मावळ तालुक्यातील 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीच्या जागेकरता ही निवडणूक पार पडते आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीचे अधिकृत उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता मोठ्या संख्येनं माझ्या मावळ तालुक्यातील उपस्थित असलेले सर्व वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, वेळ अधिकचा झाला, 1 वाजेपर्यंत आपली वेळ होती, मग व्यासपीठावरील मान्यवरांचा नामोल्लेख केला नाही किंवा ज्यांना बोलायचं त्यांना बोलता
आलं नाही, देता आलं नाही, त्याबद्दल देखील मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज खऱ्या अर्थानं या मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ह्या पक्षाकडे मागणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ज्या ज्या माझ्या माघारी घेतली, मी त्या सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. मी सातत्यानं प्रत्येक भागामध्ये गेल्यावरती, आपल्या गावात वाड्यापाड्यावरती गेल्यावर सांगतो की मागच्या वर्षी सुनील शेळकेची निवडणूक झाली. या सुनील शेळकेला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, विश्वास दिला, काम करण्याची संधी दिली. आणि यानंतरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ह्या निवडणुका माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ते ज्या वेळेला आपले प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडून जातील, त्यावेळेला मला देखील त्यांचा खांद्याला खांदा लावून साथ मिळेल आणि वाड्यापाड्यावरती जाऊन आपली विकास कामं, शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक सुनील शेळकेची समजू नका, सुनील शेळकेची अस्तित्वाची देखील नाही, तर ही निवडणूक या मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामांच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहे. म्हणून मागील नगरपालिकेच्या निवडणुकीचा आपण सगळ्यांनी वृत्तांत घेतला, परिस्थिती पाहिली. आणि त्यानंतर ज्या तालुक्यात आपण महायुती म्हणून एकत्रितपणे पुढे जायचा निर्णय काही मंडळींनी केला, त्यात बदल केले, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्णय बदलले आणि आपल्याला लढण्याची वेळ आली. तळेगाव नगरपालिकेमध्ये 17 जागा आपल्याला आणि 12 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या होत्या. त्यातल्या 10 जागा आपल्या बिनविरोध केल्या, त्यांच्या 10 जागा बिनविरोध करून घेतल्या. 7 जागेवरती आपल्याला लढावं लागलं. त्यांची 1 जागा बिनविरोध दिली होती, तिथं लढावं लागलं. आणि 8 जागेवरती ज्या ठिकाणी आपण लढलो, 8च्या 8 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले. लोणावळा शहरात देखील सांगितलं होतं, मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की आपण सर्वांनी जो सुनील शेळकेने निर्णय घेतला, त्या निर्णयामध्ये आपण देखील सहभागी व्हा. त्याचा पर्याय किंवा त्यांनी दिलेला निर्णय तो योग्य आहे. लोणावळ्यामध्ये उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि भारतीय जनता पक्षाचा तळेगाव नगरपालिकेत असेल तर काही हरकत नाही. आणि ते ऐकलं, समोर होकार दिला. आणि त्यानंतर नगरपालिका लोणावळ्यामध्ये येऊन ज्यावेळेला त्यांच्या मंडळींना भेटले, जागेवरती भूमिका बदलली. ज्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही भूमिका बदलू नका, याच्यामध्ये राजकारण करू नका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल, 10,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन लोणावळा नगरपालिकेचा आपला नगराध्यक्ष झाला. वडगावची देखील तीच परिस्थिती होती. आमची आबोलीताई होती, पुढेताई होत्या. या दोघींमध्ये आम्हाला समजोता करता करताच दमछाक झाली आणि त्यातून शेवटी आबोलीताईला आपण द्यायचं. नंतरचा काळ आपण भारतीय जनता पक्ष जर आला तर त्यांना द्या, पण हे सामोपचाराने मिटवा. काय आपण आणि त्या सामोपचाराने मिटवावं म्हणून 2.5 वर्षाचा फॉर्म्युला त्यांना दिला. तो फॉर्म्युला मान्य केला नाही. आज आपले वडगाव नगर पंचायत मध्ये देखील आपला नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक एक हाती सत्ता आली. मला सरळ आणि सोपा पर्याय होता, सांगणं होतं की जर राज्यामध्ये आपण महायुती म्हणून एकत्रपणे लढत असू किंवा आपण सरकार म्हणून या राज्याचा कारभार करत असू, तर मावळ तालुक्यात कशा करता संघर्ष लावायचा, मावळ तालुक्यामध्ये जनतेला आपण का वेठी धरायचं, का आर्थिक तोट्यात आणायचं, गावात वाड्यापाड्यात का वादावाद लावायचा, का गटातटाचं राजकारण करायचं. जर तुम्ही आणि आम्ही आपण जर 4 मंडळी एकत्र बसतो तर या तालुक्यात सामोपचार सगळ्या भूमिका किंवा सगळे निर्णय होत असतील. परंतु त्यांना जे करायचं ती करायची भूमिका ठेवली, नंतर निर्णय केला. काही झालं तरी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण युती करायची नाही.
जे होईल ते होईल. आणि हे सगळी परिस्थिती पाहिली, समोरचे मंडळी गावागावांनी फिरू लागली, कुणाला समोर उमेदवारी मिळत नाहीये, त्यांना भेटून सांगायला लागले तुला जर नाही मिळाली तर आम्ही देतो. आता अनेकांची नावं घेता येईल, परंतु त्यात आता जात नाही. बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले, परंतु ज्या ठिकाणी माशी शिंकणार होती तिथं शिंकली. की ज्या प्रशांत भागवतला मागच्या वर्षात 1.25 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं की प्रशांत भाऊ जर ओबीसी आलं तर आपला जो गट आहे त्या गटात किंवा गणामध्ये तुला उभं करणार किंवा ताईला उभं करू, तू तयारी कर. तयारी करत होता. त्या ठिकाणी सर्वसाधारण आलं, पुरुष म्हणून जागा आली तर विठ्ठलांना यांना तिथं आपल्याला संधी द्यावी लागेल, आणि सर्वसाधारण महिला आली तर दुसरा देखील पर्याय आपल्याला काही काढावा लागेल. परंतु त्यानंतर हा बाबा काही ऐकत नव्हता. हा फिरत होता, कार्यक्रम घ्यायचे, तू कार्यक्रम घेत जा, आम्ही तुझ्या व्यासपीठावरती आहे, तुला कुणी काही म्हणालं तरी आम्ही तुमच्या पाठीमागं तुझ्या मागे खंबीरपणे उभे आहोत, हे सांगून प्रत्येक वेळोवेळी त्याला देखील साथ दिली. आणि त्यानंतर गणेश उत्सवामध्ये जे जे इच्छुक वराळे इंदोरी गटामधले उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी एकत्रितपणाने गणेश उत्सवाच्या मंडळांना भेटी द्या. त्यावेळेला विठ्ठलांनी सांगितलं मला जरा चित्र वेगळं दिसतंय. अण्णा म्हणाले तो बाहेर सांगतोय की जर सर्वसाधारण आलं तरी आम्हीच लढणार आणि ओबीसी आलं तरी मीच लढणार. म्हणजे तुम्ही अण्णा काळजी करू नका, प्रशांत आपल्या विचाराचा आहे, तो आपल्या शब्दाच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही. काही दिवस ओलांडले, आरक्षण पडली आणि आरक्षणानंतर जे काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तिच्या ठिकाणी सर्वसाधारण आलं तिथं ओबीसीला जागा मिळाला नाही, तिथं सुद्धा मी प्रशांत भागवतला सांगितलं जरी दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सर्वसाधारण म्हणून आलं असलं तरी ओबीसी असला तरी मी जातीपातीचं राजकारण करणार नाही, तुला वरती किंवा खालती संधी द्यायची जबाबदारी माझी असेल. आणि या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विधानसभेच्या काळात आपल्या मागे आरपीआय होती, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष होता, पण नगरपालिकेच्या निवडणुकीत आरपीआय सोबत आपण युती केली नाही. मग राहिलं फक्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष. मग ग्रामीण भागात आपल्याला जर ताकद पाहिजे तर दुसरी ताकद होती ती सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडेंची. म्हणून या सगळ्या मान्यवरांनी तालुक्याच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की जर आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सगळे उमेदवार निवडून आणायचे असेल तर तुम्ही माऊलीभाऊ दाभाडेंच्या घरात एक उमेदवारी दिली पाहिजे. माझा तर नकार होता, म्हणून नाटक होतं म्हणून काही मंडळी राजकारण करतील आणि त्यातून चुकीचा मेसेज देण्याचं काम करतील. शेवटी राजकारण आहे, राजकारणात कुठले मुद्दे मिळतील आणि त्याचं कसं भांडवल करतील हे सांगू शकत नाही. परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला मी प्रशांत भागवतला भावासारखा आणि त्या मेधाताईला बहिणीसारखं समजत होतो, त्यांना पाहिजे त्या ठिकाणी उभा राहत होतो आणि शेवटचे काही 15 दिवस महिनाभर राहिला, गणेश भाऊ खांडगेंना म्हणलं तुम्ही आता निर्णय घेऊन टाका, कुणालाही द्या पण ते क्लिअर करा. गणेश भाऊ खांडगेंनी त्यांना बोलवलं, म्हणलं काय करायचं, नाही म्हणलं तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या निर्णयाच्या पुढे मी जाणार नाही. म्हणले तू एक काम कर, पंचायत समितीला मेधाताईला दे, आपण तिला पहिलं सभापती पद देऊ आणि जिल्हा परिषदेला तुला कॉप्शन मधलं 2.5 वर्षाकरता जिल्हा परिषद सदस्य म्हणून करू. बाबाला निर्णय दिला. मग त्यावरती त्यांनी सांगितलं तुम्ही मला पंचायत समिती देऊ म्हणून सांगता, पण सुनील नाना भोंगाडे मारवाडी मधून तयारी करतोय त्याचं काय. त्यावरती त्यांनी सांगितलं सुनील नानाला बोलून घ्या. मी बोलून घेतलं. सुनील नाना, बबन दादा सगळा परिवार आला. त्यांनी सांगितलं जर आमच्या गावात जिल्हा परिषद उमेदवारी देत असाल तर आम्ही 2 मिनिटात थांबायला तयार आहोत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, त्यांनी माघारी घेतली. नंतर बाबा म्हणाला इंदुरी मधून दिलीप भाऊ ढोरेने उभे राहत आहेत त्याचं काय.
दिलीप भाऊ ढोरेला बोलून घेतलं आणि सांगितलं दिलीप भाऊ तुला थांबावं लागेल, पक्षाने निर्णय घेतला तर मला थांबलो. तिसरा मुद्दा घेऊन आला, मला संदीप काशी दाभाडेंचे पाहुणे आहेत आणि त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर ते दोघं एकत्रितपणाने मला पाडतील. संदीप काशीदांना जाऊन भेटायला लावलं आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर मी प्रशांत भागवतला जिल्हा परिषदेची उमेदवारी देणार. त्यावरती म्हणाले मी विचार करतो, माझ्या पक्षश्रेष्ठींशी बोलतो. ते भाजपवाल्यांना जाऊन सांगितलं आणि त्यानंतर तेही प्रशांत भागवतच्या समोर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेणार नाही म्हणून जाहीर केलं. सगळं पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या मनाचं समाधान होतपर्यंत ज्या ज्या त्यांनी अडचणी सांगितले, जे जे प्रश्न मांडले ते गणेश भाऊ खांडगेंनी सोडवले. आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये शुक्रवारी ज्या वेळेला भेटले, पहिले गुरुवारी भेटले का आपल्याला? गुरुवारी भेटले आणि गुरुवारी सांगितलं तुम्ही मला पंचायत समिती मेधाताईला द्यायच्या ऐवजी ती मला द्या आणि पंचायत समितीचं उपसभापतीपद मला पहिलं 2.5 वर्ष द्या. त्यावरती गणेश भाऊ सांगितलं 2.5 वर्ष हक्क देता येणार नाही, तुला 1.5 वर्ष देतो आणि 1 वर्ष आपल्याला दुसरं कोणाला तरी जो आपला विजय असेल त्या ओबीसी समाजातला किंवा इतर व्यक्तीला द्यावं लागेल. ठीक आहे म्हणला, काही हरकत नाही, मला 1.5 वर्ष पहिलं पाहिजे देतो. नंतर मला जिल्हा परिषद द्यायच्याऐवजी मेधाताईला जिल्हा परिषदेचं सदस्य करा 2.5 वर्षाकरता. ठीक आहे, तेही तुझं मान्य केलं. दोघंही मेधाताईला आणि प्रशांत भागवतला दोघांनाही 2 ठिकाणी सन्मान द्यायचा. या व्यासपीठावरती ज्यांनी माघाऱ्या घेतल्या किंवा आज समोर जे जे इच्छुक होते त्या दोघांमध्ये कुणाला एवढं दिलं तो एवढं मान्य केलं. मग याच्या पलीकडे जाऊन शनिवारी सकाळी हा बाबा आला, सकाळी फोन केला मला भेटायचंय. म्हणलं मी माळेगावच्या कार्यक्रमाला चालू आहे, तू लवकर भेट. म्हणलं मी हायवे रोडने निघालोय, आमच्या त्या संदीप भाऊ गरडेच्या घरी येतो का? येतो म्हटला. तिथं आला, हा एकटा नाही आला, हा भारतीय जनता पक्षाच्या 2 नेते मंडळींना घेऊन आला, निवृत्ती भाऊ शेटे आणि अण्णासाहेब भेगडे. फॉर्म्युला घेऊन आले. म्हणाले जर या गटामध्ये 2 जागा राष्ट्रवादीला दिल्या आणि 1 जागा भाजपला दिली तर काय? मी म्हणालो प्रशांत भागवतला सोडून मी काही करू शकत नाही. संध्याकाळी मिटिंग आहे, मिटिंग मध्ये निर्णय घेतो आणि तो तुम्हाला कळवतो. पण दुसरीकडं भारतीय जनता पक्षासोबत याच्या अंतर्गत बैठका सुरू होत्या ही सुद्धा मला माहिती होती. पण मी म्हणालो भाजपच्या लोकांनी जरी बोलवलं तर आपण गैरविश्वास का दाखवायचा? तो आपल्या विश्वासातला कार्यकर्ता आहे, आपला सहकारी आहे. ज्यावेळेस त्याला विचारलं तू बावनकुळे साहेबांना भेटला का? नाही भेटलो होतो, पण मी वेगळ्या कामाकरता भेटलो होतो. शुक्रवारी रात्री बाळा भेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे आणि संदीप काकडे यांच्यासोबत रात्रीची गपचूप बैठक झाली. ती सुद्धा मला माहिती होती, पण मी त्यांना विचारलं नाही तुमची का बैठक झाली. मी फक्त गणेश भाऊ खांडगेंना एवढं सांगितलं होतं, जोपर्यंत प्रशांत भागवत हे होकार देत नाही तोपर्यंत पल्लवीताई दाभाडेंची उमेदवारी जाहीर करायची नाही. गणेश भाऊनी सांगितलं, त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या, त्याचा होकार आहे, त्या आनंदी आहेत. तू पण ये समोर, तू फक्त हे बोल, हे सांग आणि तुझा विश्वास दे. मी विश्वास दिला, म्हणजे मी एक एक कार्यकर्ता एक एक व्यक्ती जपतोय, तुला सुद्धा अंतर देणार नाही. आणि मेधाताई तू देखील माझ्या बहिणीसारखी, तुला देखील पुढे अंतर देणार नाही. खांद्याला खांदा लावून संपूर्ण तालुक्यात देखील तुम्हाला बरोबर घेऊन जाईल. एवढं काय असं केलं यांनी? पक्षाकरता काय योगदान होतं याचं की एवढं त्याला द्यायचं? पण एक एक व्यक्ती आपण जपायचा, थांबवायचं हे ठरवलं होतं. म्हणून काही झालं तरी कुणाला आपल्यापासून दूर जाऊन द्यायचं नाही किंवा अंतर द्यायचं नाही. ही भूमिका माझी चुकीची होती. या बाबाने काय डोकं लढवलं, महिनाभर हे ते, हे मिळेल का, तो काय करील, हे काय करील, सगळं करून घेतलं. आणि शेवटच्या संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद होणार, हे नावं जाहीर होणार, याची फक्त तो वाट पाहत होता. 7 वाजता पत्रकार परिषद होण्यापूर्वी
ती 8 वाजेपर्यंत मला यायला उशीर झाला. 7:10 राजीनामा गणेश खांडगेंक दिला आणि गणेश भाऊला सांगितलं की माझा राजीनामा. मला त्यांचा फोन आला, म्हणले राजीनामा पत्र दिलं. मी फोन करत होतो, फोन स्विच ऑफ झाले. प्लॅनिंग कसं करावं. 7 वाजता मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी 8:30 वाजता माझ्या अन्याय झाला. भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली. हा संदेश गावागावापर्यंत पोहोचवायचा होता. अरे खुल्या मनानं सांगायचंय, मला तुम्ही जे काय देताय ते मला मान्य नाही. मी भारतीय जनता पक्षात किंवा मला इतर ठिकाणी येत आहे, मी तिकडे जायला तयार आहे, मला जायचंय. मी सांगितलं असं तुझं चांगलं होत असेल तर तू जा, किंवा त्याच्याऐवजी यांना म्हणाला असतो दाभाडे कुटुंबियांना पल्लवीताईला उमेदवारी देऊ नका, त्याला द्या. पण सांगायचं एक आणि आतून एक करायचं. मी प्रशांत भागवतांना सांगू इच्छितो, ठीक आहे तुम्ही भूमिका बदलली, तुम्ही गेलात, तुमचं काय राजकीय असेल ते होईल, परंतु तुम्ही केसाने गळा कापलात. राजकारण सोडील पण प्रशांत भागवत तुझ्या आयुष्यात दारात तुझ्यासोबत येणार नाही, कधीच येणार नाही. इमानदारीने तुझ्या सोबत राहिला. माझ्या ऑफिसमधली पोरं फोडून त्यांना पैसे चालू केले, त्यांच्याकडनं माझ्या ऑफिसमधला सगळा डाटा घेऊन गेला. गावागावातल्या माझ्या महिला भगिनी, गाव अध्यक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पैसे देऊन कसं आपल्याला गावात पोहोचता येईल त्याचा प्रयत्न केला. आमची उमाताई शेळके आली का? उमाताई कुठे? राजीनामा दे, पैसे देतो, इकडे ये, आले ना ऑफर? आली ना? अरे घ्यायचे पैसे कशाला सोडायचे? आपला फॉर्म्युला पैसे मला देवायचो कशाला काढतो? पैसे देतो. अरे ज्या माझ्या बहिणींनी गावागावापर्यंत पोहोचवलं त्यांनाच पैसे देऊन म्हणतो आता या इकडं. पैशाची मस्ती आणि पैशावरती फक्त तुम्ही सगळं जिंकाय निघाला. मला हे सांगायचं, तुम्ही राजकारण करता, तुम्ही डोक्यानं करता, मी मनापासून दिल लावून जीव लावून सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण करतो. आणि तुम्ही जर माझ्या मनाला वेदना देऊन जर जाणीवपूर्वक जर खोट्यापणानं करत असाल, माझी गावागावात बदनामी करता. सुनील शेळकेनं आमचा घात केला, सुनील शेळकेनं आमचा विश्वासघात केला, आम्हाला फसवलं. अरे ह्या भूमीत मी आज 4थी निवडणूक लढतोय. इथनं भाषण देताना माझा पोटोबा देखील साक्षीदार आहे, जागृत आहे. काळजी करू नको, खोटं नाही बोलत आपण कधी. तुला काय राजकारण करायचं प्रशांत भागवत तू कर, आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. पण आज मी सकाळी रोज उठल्यावरती बाहेर पडताना मारुतीच्या दर्शन घेऊन बाहेर पडतो. मारुती मंदिरात गेलो होतो, पाया पडून येत होतो. मला तिथं काही तेली समाजाची लोक भेटली आणि ते म्हणाले आम्ही फॉर्म भरायला चाललो. म्हणलं कुठं? म्हणले नाही प्रशांत भागवतचा. म्हणलं तळेगावची लोक एवढं तुम्ही तिकडं फॉर्म भरायला का चाललो? ना म्हणले आता त्यांनी सांगितलं समाज म्हणून आपण आलं पाहिजे. प्रशांत भागवत वैचारिक लढत होऊ दे, विचारांची विकासांची लढत कर. तुझ्या जेवढे पैसे घालवायचे तेवढे पैसे घालून लढत कर. 5,000, 10,000, 20,000 काय पैसे वाटायच्यात वाट, पण तालुक्यात जातीपातीचं राजकारण उभं करू नको. हा तुला मला स्पष्टपणे इशारा आहे. जातीपातीचं राजकारण मावळात तू करायचा प्रयत्न करू नको. तेली समाज म्हणून तुम्हाला समाजाला एकत्र करतो. आम्ही अशी जरी कधी जातीपातीत आणली नाही. ओबीसी कोण, सर्वसाधारण कोण, दलित कोण, मुस्लिम अल्पसंख्याक कोण, हे भेदभाव नाही केले. तू रंग वेगळ्या पद्धतीने देत असतील तर हे तालुक्याला अशोभनीय आहे. हे असली पद्धत तालुक्यामध्ये राजकारणात आणू नका, हा जोडून विनंती करतो. ही निवडणूक एका फक्त गटाची नाहीये. माझ्या दीपाली ताई हुलावळे उभे आहेत, माझा संतोष भाऊ राऊत उभा आहे, माझा आनंद उभा आहे, माझा ही सगळी बाई मुरेताई उभी आहे निवडणुकीला. कुणाला काय करायचंय हे चांगलं समजतं. मावळ तालुक्याची मायबाप जनता
सूज्ञ आहे. मी तालुक्याच्या बाहेर गेलो देखील सांगतो, कुणाच्याही नादाला लागा, पण माझ्या मावळातल्या वाड्यापाड्यावर राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या नादाला लागू नका. कुणाचा कार्यक्रम कधी करतील सांगू शकत नाही. जे लोक मागच्या 10 महिन्यापूर्वी 12 महिन्यापूर्वी माझ्या आया बहिणींना बोलत होते, लाव रे तो व्हिडिओ पुढे, लाव तो व्हिडिओ. तुमच्या गावात कोणतरी सर्टिफिकेट आणि ते सांगते त्या महिला भगिनी अण्णा सर्व माझे नातेवाईक पण मी आज थोडस बोलतो तिच्या दाराचा वाटा मी केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? जे तुमच्या गावातील सर्टिफिकेट विकास पुरुष कोण आहे? विकास पुरुष कोण आहे तिला माहितीच नाही. तिने दिवाळीमध्ये रांगोळी काढली का त्याच्या घरामध्ये? तिच्या घरामध्ये जर तुम्ही रांगोळी काढली असेल तर त्या वाट्यावरती तिच्या घराच्या पायरीवरती त्याचा वाटा मी केलेला आहे. त्या सर्टिफिकेट सांगू नये. बोराडेवरती रस्ता मी केला, शिंदे पाडावरती रस्ता मी केला, आणि ज्या वेळेस ही सर्टिफिकेट राहते ती सांगते विकास पुरुष. कसला विकास पुरुष? काय केलं त्यांनी? हे मी आज तुमच्या मंदिरात तुमच्या ग्रामस्थाच्या साक्षीने आणि सर्व ग्रामदेवाच्या साक्षीने सांगतो, मी या गावामध्ये काय केलं हे मी 5 वर्ष तुम्हाला कोणालाही बोललो नाही आणि मी कधी दाखवलं नाही की मी हे केलं आणि मी ते केलं. पण कोणतरी येत आणि मी आता एका त्यांचे डोळे गेलेत का? तिचे डोळे गेलेत का त्या सर्टिफिकेट? कोणाला तरी साड्यांची बाहेर त्याला जागा दाखवायची आता. हा, तुम्हाला सगळ्या आया बहिणींना सांगतो, पुरुष मंडळी माग आहेत, पण खंबीर साथ कोणाची असणे शक्य तर माझ्या आया बहिणींची. हात जोडून विनंती आहे माझी, ही लढत दीपाली ताईची नाहीये. ही लढत माझ्या महिला भगिनीच्या अस्मितेची आहे, तिच्या प्रतिष्ठेची आहे. जी घरची लक्ष्मी आहे तिला हा बहादर जे काय बोलला ना यादाच्या पैशावर एवढी टिचरेभर कपडे घालून फिरतो, हा त्याला एवढ्या कपड्यावर आपण काळजीच करू नका. मी सांगतो आया बहिणींनो, जर दीपाली ताईला मत नसेल ना द्यायचं, नोटाला द्या, पण ह्या असल्या नीच प्रवृत्तीला मतदान करू नका. फक्त तुमचा स्वाभिमान तुम्ही जिवंत ठेवा, तुमचा स्वाभिमान दाखवून द्या. ज्या ज्या ठिकाणी जे जे वक्तव्य केले ते आधी डोक्यात येते. सर्वसामान्य माणसांना तुम्ही त्रास दिला, पैशाच्या जोरावरती जे काय दाखवायचं दाखवलं. मी कालही सांगितलं आणि आजही मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आवाहन करतो, या पंचायत समिती जिल्हा परिषदेला आम्ही सामोरे चाललोय, तुम्ही सामोरे चाललाय. तुम्ही मत कशाच्या जीवावरती मागताय आणि या मावळच्या जनतेने तुम्हाला का मतदान द्यावं याचं देखील उत्तर गावागावात जाऊन सांगावं, द्यावं. आणि आजही दिलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला उमेदवाऱ्या पाहिजे होत्या, तुम्हाला संधी पाहिजे होती, तर तुम्ही आमच्या संघ कॉम्प्रोमाइजची भूमिका का घेतली? निवृत्ती भाऊ शेटे, आज आपल्याला विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये जे काय सांगितलं की आम्ही बिनविरोध देऊ, आमच्या राजेंद्र कळलकला बिनविरोध देऊ, आमचा राजेंद्र कळलक उमेदवार आहे, त्याला बिनविरोध द्या, तुमचं अभिनंदन करू. दिलेला शब्द पाळा. पंचायत समिती जिल्हा परिषद गटात 2 जागा राष्ट्रवादीला देऊ, शब्द पाळा. मग येणाऱ्या काळामध्ये या मावळच्या मायबाप जनतेला सांगतो, हा सुनील शेळके अहोरात्र तुमच्यासाठी उभा आहे, तुमच्या सुखात दुःखात उभा आहे, तुमच्या अडीअडचणीत उभा आहे, तालुक्याच्या विकासाकरता उभा आहे. या निवडणुकीमध्ये या पंचायत समितीमध्ये तुमच्या विचाराचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सभापती आणि सदस्य निवडून द्या. गावात वाडापाड्यापर्यंत 90% गावात करण्याची जबाबदारी माझी आहे.
सहानुभूती नाही. ते त्यांच्या मार्गाने चालल्यात. आपल्या खाली रे आपल्या मार्गाने चालू द्या. हे प्रदर्शन दाखवायचं नाही. आपण आपले विचार मांडतोय. आपल्या विचाराला आपण पुढे चाला. तुम्हाला एक गाणं माहिती आहे ना, एकटाबाज. काळजी करायचं कारण नाही. सांगू इच्छितो या सुनील शेळकेला, या मावळच्या मायबाप जनतेने आमदार केला. राज्यामध्ये युती म्हणून फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये 1 वर्षाच्या आत 200 कोटीहून अधिक कोटीचा निधी आणला. समोरच्यांना 20 कोटीचा निधी आणलेला दाखवा. आणि शेवटचा जाता सांगतो, कृपया करून तळेगाववाल्यांच्या राजकारणाच्या नादी लागू नका. तुमच्या गावातलं, तुमच्या भागातलं जर बिनविरोध होत असेल, एकत्र बसला किरण या मला प्रतिभा धन्यवाद देईल. हॅलो, कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे, प्रशासनाला सहकार्य करा. कृपया आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्या. आपली वेळ संपलेली साईडला व्हा. आपली वेळ संपलेली साईडला व्हा. इकडे या. आपली वेळ संपलेली साईडला व्हा सगळेजण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोई अल्लाह शाह के आगे बोलो, कोई अल्लाह शाह के आगे बोलो. बाबा का नेता कैसा, बाबा का नेता कैसा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. हम तुम्हारे साथ हैं. हॅलो, सर्व अधिकृत उमेदवारांना विनंती आहे, व्यासपीठाच्या समोर या. आमदार साहेब त्या ठिकाणी आहेत. सर्व उमेदवार फक्त व्यासपीठाच्या समोर या. जिल्हा परिषदेचे 5ही गणातील उमेदवार गटातील आणि पंचायत समितीच्या 10 गटातील उमेदवार या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर या. जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार अनंत अवशे, कारला खटका, जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती दीपालीताई दीपक गुलावरे, कुलगाव काले, जिल्हा परिषद मतदारसंघाचे. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ
तुमच्याकडेच आहे दर्शन नाही सकाळपासून देवळात मुसलमान इकडे पण जाम झाले एक मिनिट आता फक्त जिल्हा परिषद बरोबर एक मिनिट घ्या तिथे सोमाटणे तानखेड गटातील महायुतीच्या उमेदवार आमच्या भगिनी मनीषाताई नितीनदादा मुळे, कारला खडकाळा गटातील जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार दीपालीताई दीपकराव हुलावळे, वराळे इंदोरी गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार पल्लवीताई संदीपराव दाभाडे, पंचायत समिती टाकवे बुद्रुक या गणाच्या उमेदवार माझ्या भगिनी प्राचीताई देवाभाऊ गायकवाड, नाणे गणातील सर्वसामान्य कुटुंबातली माझी भगिनी आशाताई ज्ञानेश्वर मोरमारे, एक रुपयाने ताईकडं पुढं सांभाळा. इंदोरी गणातील पंचायत समितीचे आदर सांगतो विजयी उमेदवार दिलीप भाऊ नामदेवराव धोरे, भाऊ खंडूजी जाधव, सोमाटणे गणातील उमेदवार जे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचे दावेदार होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश करून ज्यांना नैतिकता जपली असे साहेबराव नारायणराव खारके, जानखेड गणातील माझी भगिनी सुनीताताई मनोजराव येवले, काले गणातील उमेदवार आमच्या मावशी शैलताई रामचंद्र कालेकर, कुसगाव गणातील उमेदवार योगेश भाऊ मुरलीधर लोहर, आणि ज्यांना बिनविरोध द्यायचे ते आमचे बिनविरोध उमेदवार